कारंजा लाड येथील गुरु मंदिर संस्थान येथे 1 जानेवारी पासून सुरू झालेला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा 725वा जन्मोत्सवाची 5 दिवसाच्या महायज्ञाने व 13 फेब्रुवारी रोजी पूर्णाहुती महाप्रसाद व श्री शैलगमन यात्रेच्या मिरवणुकीने सांगता करण्यात आली। कारंजा शहराचे आराध्य दैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 1 जानेवारी पासून सुरू झाला होता। या जन्मोत्सवानिमित्त अनेक प्रकारचे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात डॉक्टरांकडून अनेक आजारांवर योग्य उपचार व औषधी मोफत वाटप करण्यात आल्या व पुढील शस्त्रक्रिया करिता रुग्णांना श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल अमरावती येथे पाठवण्याची व्यवस्था करून डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन केले। तसेच उत्सवादरम्यान अखंड गुरुचरित्र पारायण, अखंड वीणावादन, हरिपाठ, रुद्र स्वाहाकार व शतचंडी स्वाहाकार यज्ञ तसेच भजन, कीर्तन व प्रवचन, गायन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। विविध कार्यक्रमाने मंदिर परिसर 45 दिवस दुमदुमून गेलेला होता। या उत्सवाची सांगता 13 फेब्रुवारी रोजी शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद व सायंकाळी 8 वाजता श्री शैलगमन पालखी सोहळा सुरू होऊन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पालखी मंदिरात परत येऊन उत्सवाची सांगता करण्यात आली। पालखीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। कारंजा शहरातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी सडा, रांगोळ्या, चहा पाण्याची व अल्पपहाराची व्यवस्था लावण्यात आली होती। श्रींची पालखी मंदिरातून मार्गस्थ होताना आमदार सई डहाके व डहाके कुटुंबियांनी पालखीचे पूजन केले। तसेच संपूर्ण मार्गावरील प्रत्येक घरासमोर श्रींच्या पालखींचे स्वागत व पूजन करण्यात आले। रात्रभर मार्गक्रमण करीत श्रींची पालखी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री गुरु मंदिर येथे परत येऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।